नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. मी प्रवीण. मित्रांनो, मी एस टी महामंडळ चालक तथा वाहक या पदावर कार्यरत धुळे डिव्हिजन या ठिकाणी आहे. मित्रांनो, मी आपल्या समोर व्हिडिओ माध्यमातून येण्याचे एक मुख्य उद्दिष्ट असे आहे की मित्रांनो, आपण बघू शकतात की हल्ली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बातमी आलेली की मीडिया प्रसार माध्यमातून की महिला सन्मानार्थ 50% ही आरक्षित सवलत ज्येष्ठ नागरिक या बंद करण्यात आल्या आहेत असे मीडिया माध्यमातून आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचले आहेत. तर सामान्य जनता घाबरून गेली आहे की जनतेमध्ये वेगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, घाबरू नका. आपली ही खेड्यापाड्यातली जीवनवाहिनी आपल्यासाठीच राहील, कायमची आपल्या सेवेसाठी हजर राहील. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करा. तिला उंच भरारी घेऊ द्या, तिच्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, ही लाल परी आपल्या खेड्यापाड्यातून, दरी डोंगरातून तर शहरापर्यंत ही पोचवणारी एक जीवनवाहिनी आहे. ती सामान्य जनतेपासून तर मंत्री, खासदार, आमदार यांच्या सेवेसाठी तत्पर हजर असते. मित्रांनो, आपण बघू शकतात की एस टी महामंडळ खूप हलाखीतील जीवनातून आपल्या या प्रवासाने ती आजपर्यंत आपल्या सेवेसाठी तत्पर हजर असते. ती आपली जीवनवाहिनी आहे. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा माणसांनी. मित्रांनो, मी आपल्याला सांगू शकतो की त्या आपल्या जीवनवाहिनीमध्ये सर्वसामान्य माणसंच प्रवास करू शकतात. तिच्यामध्ये टाटा, अंबानी, बिर्ला हे सर्व मोठे लोक, जास्त पगारवाले असतील ते काही प्रवास करणार नाही. स्वतःचे विमान असतील, स्वतःच्या गाड्या असतील. पण ही आपली एक ग्रामीण भागातील ही बस आहे. हिच्यामध्ये सर्वसामान्य माणसंही प्रवास करतील. मित्रांनो, आपण बघू शकतात की या बसने आपल्याला कशी सेवा दिली आहे. आपण शाळेत जात असताना शाळेपासून तर ते कॉलेजपर्यंत तिने आपल्याला नोकरी लागेपर्यंत, चांगला माणूस बनेपर्यंत या बसने सेवा दिली आहे. आपण हल्ली तिच्याकडे कुठेतरी मीडिया प्रसार माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवत गेल्या आहेत. याच्याकडे दुर्लक्ष करून आपण सरकारने नवीन धोरणात्मक कार्य या ठिकाणी अवलंबले आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. मित्रांनो, आता मी आपले महाराष्ट्राचे लाडके परिवहन प्रताप सरनाईक यांनी नवीन धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत एस टी महामंडळासाठी प्रवास सुखकर होण्यासाठी. आणि तसेच बघू शकतात की मित्रांनो, यांनी आपले लाडके श्री प्रताप सरनाईक परिवहन राज्यमंत्री महाराष्ट्र यांनी आपण 2023 महिला सन्मान योजना ही सुरू करण्यात आली होती. तर ती आता बंद झाली असा गैरसमज मीडिया कॉन्फरन्सद्वारे लोकांसमोर आलेला आहे. तर ते आपण महाराष्ट्र सरकारने बंद केली नसून ती नव्या स्वरूपात तीच योजना सुरू केली आहे. ती फक्त कार्ड या माध्यमातून सुरू झाली आहे. स्मार्ट कार्ड असा त्याच्यामध्ये. मित्रांनो, याचा उद्देश असा आहे की फक्त नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सहकार्यात्मक आणि पारदर्शकता वाढेल या हेतूने त्यांनी हे कार्ड आपल्यासमोर आणलेले आहेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये बघू शकतात की सरनाईक यांनी हे धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचा एक मुख्य उद्देश असा आहे की डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता तसेच नवीन तिकिटाचे धोरण या योजनेमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन कार्ड NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी हा कार्ड प्रत्येक याच्यामध्ये अनिवार्य केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही सुविधा दिली. त्याच्यामध्ये हा कार्ड सवलतीसाठी आणि प्रवाशांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पत्रकार या गोष्टी सर्वांना बंधनकारक राहतील. याच्यामध्ये आपण बघू शकतात की NCMC म्हणजे हे कार्ड प्रीपेड वॉलेट. त्याच्यामध्ये आपण किमान 199 रुपयामध्ये हे कार्ड आपल्याला मिळेल आणि त्याच्यामध्ये 100 रुपये बॅलन्स असणे हे आवश्यक आहे. आणि हे कार्ड आपल्या जवळील तालुक्याच्या ठिकाणी एस टी आगार असतील त्या आगारामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिले जातील. जुने असतील तर ते त्याच्यामध्येही कंजेक्शन करून आपल्याला नवीन कार्ड त्या ठिकाणी देण्यात येतील. मित्रांनो, हे कार्ड महिला सन्मान योजना तसेच ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक या सर्वांना NCMC हे कार्ड लागू राहील. तसेच महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण योजना असेल या तिकिटा माध्यमातून सरकारने हा आदेश कायम केलेला आहे. मित्रांनो, आपला प्रवास सुलभ करणे तसेच रोखविरहित कॅशलेस व्यवहार वाढवणे या माध्यमातून तसेच
चुकीच्या पद्धतीने प्रवास होत असेल तर त्याला आळा घालणे, तसेच या 50% सवलत कायम चालू राहणारच आहे. महिला सवलत योजना ही लाडकी बहीण भाऊ असेल ही कायम राहतील. मित्रांनो, एस टी बस ही सर्वसामान्य व गोरगरिबांची वाहिनी आहे. तिच्या सर्वांना प्रवास सुखकर होईल या हेतूने आपण तिच्याकडे लक्ष द्या आणि आपला बघण्याचा दृष्टिकोन तिच्याकडे चांगला ठेवा, सहकारात्मक ठेवा, सुखकर ठेवा. मित्रांनो, गोरगरीब लोकांची हे प्रवास करतील त्याच्यामध्ये ही लाल परीला उंच भरारी घेऊ द्या, तिच्याकडे लक्ष द्या आणि तिला सहकार्य करा. तिचं आयुष्यमान चांगल्या सुखकर प्रगतीने तिला भरारी घेऊ द्या. तसेच मी आपले महाराष्ट्राचे श्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना मी विनंती करतो की हल्ली आपल्या या बस सेवेमध्ये कार्यरत असलेले चालक तथा वाहक यांना सामान्य जनतेकडून किंवा चुकीच्या पद्धतीने हिंसाचार होत आहे, तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे. की किरकोळ गोष्टीने चालक तथा वाहक या लोकांना मारहाण केली जाते, तर कृपया आपण याच्याकडेही लक्ष देऊन ही गोष्ट थांबली पाहिजे आणि चालक तथा वाहक यांना प्रोटेक्शन दिले गेले पाहिजे या हेतूने मी आपणास विनंती करतो. आणि चालक तथा वाहक यांचे जीवनमान उंचवावे या हेतूने त्यांच्यासाठी आपण नवीन योजना अंमलात आणाव्या. आणि आपण परिवहन खात्यात आल्यापासून एस टी बसचे नवीन धोरण आपण या ठिकाणी अंमलात आणतायत. तसेच या हेतूनेही मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपली एस टी ही सेवा लोकांपर्यंत, खेड्यापाड्यातून दरी डोंगरापर्यंत तसेच शहरापर्यंत चांगल्या पद्धतीने सुखकर प्रवास करेल या हेतूनेही मी आपल्या सर्वसामान्यांना आपण विनंती करतो आणि या एस टी बसच्या माध्यमातून आपण सुखकर प्रवास करावा या हेतूने मी आपणास शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.